नमस्कार. आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात थोडं खोलवर जाऊया. अगदी सुरुवातीचे काही श्लोक आहेत ना, त्यावर जरा सविस्तर बोलू. आपल्याकडची जी माहिती आहे त्यानुसार हे सगळं कुरुक्षेत्रावर घडतंय. दोन्ही सैन्य युद्धासाठी तयार आहेत आणि या सुरुवातीच्या भागातच ना दोन्हीकडच्या योद्ध्यांची ओळख करून दिली आहे. तर आज आपण असं करूया की पांडवांच्या बाजूचे मुख्य योद्धे कोण होते, त्यांचं सामर्थ्य कसं सांगितलंय हे जरा बघूया. हो, नक्कीच. म्हणजे सुरुवातीलाच दोन्ही बाजूंच्या ताकदीचा अंदाज येतो. अगदी. तर चौथ्या श्लोकात पांडवांच्या सेनेतल्या काही मोठ्या धनुर्धरांची नावं आहेत. आणि गंमत म्हणजे काय म्हटले बघा, हे योद्धे युद्धात भीम आणि अर्जुनाच्या बरोबरीचे आहेत. हो, कोणाकोणाची नावं आहेत तिथे? यात आहेत युयुधान म्हणजे आपले सात्यकी, मग विराट राजा आणि महारथी द्रुपद. द्रुपदांना तर महारथी असं विशेषण लावलंय. ही तुलना खूप महत्वाची आहे बरं का. भीम आणि अर्जुन म्हणजे सर्वश्रेष्ठ योद्धे मानले जायचे. बरोबर. आणि त्यांच्या बरोबरीचे युयुधान, विराट, द्रुपद यांना म्हणणं म्हणजे यांचं युद्ध कौशल्य किती जबरदस्त असेल याची कल्पना येते. ते केवळ नावापुरते राजे नाहीत, तर पांडव पक्षाची मोठी ताकद आहेत हे स्पष्ट होतं. हो ना, म्हणजे पांडवांची बाजू किती भक्कम आहे हे सुरुवातीलाच दाखवून दिलंय. अगदी. आणि महारथी द्रुपद हा उल्लेख त्यांच्या विशेष सामर्थ्याकडे लक्ष वेधतो. खरंय. यानंतर लगेच 5वा श्लोक येतो. त्यात आणखी काही शूरवीरांची नामं आहेत. अच्छा, कोण कोण? धृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य. शैब्यांना तर नरपुंगव म्हणजे पुरुषांमधले श्रेष्ठ असं म्हटलंय. अरे वा, नरपुंगव म्हणजे पुरुषांमधला उत्तम. इथे पण बघा ना, किती विविधता आहे. म्हणजे बघा, धृष्टकेतू, चेकितान, काशीराज हे वेगवेगळ्या राज्यांचे, वंशांचे प्रतिनिधी आहेत. हो हो. जे पांडवांच्या बाजूने लढायला आलेत. यातून पांडवांना असलेला पाठिंबा दिसतो. आणि पुरुजित, कुंतीभोज हे तर कुंतीचे भाऊच. म्हणजे नातेसंबंध पण महत्वाचे ठरलेत. अच्छा, म्हणजे कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही बाजूनी पाठिंबा होता पांडवांना. बरोबर. आणि नरपुंगव सारखी विशेषणं त्या योद्ध्यांचं महत्त्व अधोरेखित करतात. आता 6वा श्लोक. इथे आणखी काही नावं आहेत. अत्यंत पराक्रमी युधामन्यू, खूप शक्तिशाली उत्तमौजा, मग सुभद्रेचा पुत्र म्हणजे अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5ही पुत्र. आणि गंमत म्हणजे या सगळ्यांना महारथी म्हटलंय. हो, हे खूप महत्वाचं आहे. इथे महारथी या शब्दावर आपण लक्ष द्यायला हवं. काय अर्थ असतो नेमका महारथीचा? महारथी म्हणजे असा योद्धा जो एकटाच अनेक योद्ध्यांना म्हणजे साधारणपणे 10,000 धनुर्धारी योद्ध्यांना भारी पडू शकतो आणि जो सगळ्या शस्त्रास्त्रांमध्ये निपुण असतो. अरे बापरे, 10,000 योद्ध्यांना एकटा भारी पडणार? हो. आणि इथे बघा, अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र जे वयाने तसे तरुण होते त्यांना सुद्धा महारथी मानलं गेलंय. हो, तेच तर. यावरून त्यांचं जन्मजात शौर्य आणि त्यांचं युद्ध प्रशिक्षण किती उच्च दर्जाचं असेल हे समजतं. म्हणजे पांडवांची पुढची पिढीही तितकीच ताकदवान होती. खरंच खूपच प्रभावी वर्णन आहे हे. पण हे सगळं वर्णन किंवा ही योद्ध्यांची गणती कोण करतंय? 7व्या श्लोकात थोडा बदल आहे. काय बदल आहे? इथे दुर्योधन बोलतोय आणि तो द्रोणाचार्यांना हे सगळं सांगतोय. पांडव सेनेतले हे जे प्रमुख सेनापती आहेत ना, त्यांची माहिती देतोय तो. अच्छा, दुर्योधन सांगतोय द्रोणाचार्यांना? हो, म्हणजे तो आपल्या गुरूंना शत्रू सैन्यातल्या महत्वाच्या योद्ध्यांची आठवण करून देतोय. हा संवाद खरंच महत्वाचा आहे. यातून एक तर दुर्योधनाची चिंता दिसतीये किंवा युद्धासाठीची त्याची जी सावध रणनीती आहे ती पण दिसते. म्हणजे कसं? तो द्रोणाचार्यांना, जे दोन्हीकडचे गुरु होते, त्यांना पांडवांच्या सामर्थ्याची कल्पना देतोय. कदाचित त्यांना अधिक प्रभावीपणे लढायला उद्युक्त करण्याचा प्रयत्न असेल. किंवा कदाचित त्यांच्या मनातली शंकाही असू शकते. द्रोणाचार्य पांडवांबद्दल थोडे मवाळ तर नाहीत ना अशी? अगदी शक्य आहे. काही जण तसाही अर्थ लावतात. तो जणू म्हणतोय की आपण या योद्ध्यांकडे लक्ष द्यायला हवं. यात एक प्रकारचा दबाव किंवा इशाराही असू शकतो. बरोबर. म्हणजे हे केवळ माहिती देणं नाहीये, यात बरंच काही दडलेलं आहे. तर आजच्या या चर्चेतून आपल्याला भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातल्या या सुरुवातीच्या श्लोकांमधनं पांडवांच्या बाजूच्या प्रमुख योद्ध्यांची आणि त्यांच्या ताकदीची चांगली कल्पना आली. हो, भीम अर्जुनाच्या बरोबरीचे वीर, नरुपुंगव, महारथी या उल्लेखांमधनं त्यांचं महत्त्व स्पष्ट होतं. आणि केवळ नावांची यादी नाहीये ही. नाही, अजिबात नाही. या वर्णनांमधून युद्धाच्या आधीचं वातावरण कसं होतं, दोन्ही बाजू कशा सज्ज होत्या, त्यांची मानसिकता, त्यांची रणनीती याची एक झलक मिळते आपल्याला.
बरोबर. प्रत्येक नावामागे, प्रत्येक विशेषणामागे एक संदर्भ आहे. अगदी. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात आला. युद्धाच्या अगदी सुरुवातीलाच दोन्ही बाजूंच्या योद्ध्यांची अशी तपशीलवार गणना आणि त्यांच्या पराक्रमाचं वर्णन करण्यामागे नेमका काय हेतू असेल? फक्त माहिती देणं की आणखी काही? चांगला प्रश्न आहे. यावर विचार करायला हरकत नाही. कथा सांगण्याची पद्धत असेल की मानसिक तयारीचा भाग असेल? नक्कीच. यावर विचार करूया. भेटूया पुन्हा पुढच्या चर्चेत.